नमस्कार, मी मिस ज्योती वाहक स्वामिनी लाईफ प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे। चला तर मैत्रिणींनो, आपण आज कोणत्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत त्या विषयावरती आपण वळूयात। तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल 10 ते 15 वर्षांमध्ये लेडीज मध्ये जे कॅन्सरचं प्रमाण आहे गर्भाशयाच्या खूप पटीने वाढलेलं आहे। चला तर आपण बघूया की गर्भाशयाचे जे आजार आहे ते कशामुळे वाढलेले आहेत। खूप दुप्पट पटीने ते वाढलेले आहेत। तर जे तुम्ही बाजारातले मार्केटचे पॅड यूज करतात त्या पॅड मुळे आपल्याला खूप सारे गर्भाशयाचे आजार वाढलेले आहेत। तर तुम्हाला मी हे डेमो सेशन मध्ये दाखवणार आहे। तर आपण जे बाजारातले पॅड आहे ते इथं घेतलेले आहे डेमो साठी। तर मी तुम्हाला प्रथम हे बाजारातलं पॅड जे आहे ते दाखवत आहे। हे दोन्हीही पॅड हे बाजारातील पॅड आहे। त्याच्यानंतर आपला जो पॅड आहे स्वामिनी कंपनीचा सॉफ्टफील नावाचा जो ब्रँड आहे त्या ब्रँडचा देखील आपण पॅड इथं घेणार आहोत। तर मी ऑलरेडी फोडलेलं पॉकेट आहे त्यामधील एक पॅड मी घेत आहे। तर तुम्ही बघू शकता हा पॅड पूर्ण पॅकिंग आलेला आहे। हा पॅड ओपन जरी राहिला तर याला बॅक्टेरिया वगैरे कसल्या प्रकारचं लागणार नाही। तर हे बघा मी याला ओपन करत आहे। चला तर आपण या पॅड वरती पाण्याच्या माध्यमातून तुम्हाला मी इथे डेमो दाखवणार आहे। प्रथम माझ्याकडे हे 60 ml चं सिरीज आहे। हे सिरीज भरून मी घेणार आहे, प्रत्येक सेम पॅड वर टाकणार आहे। बघा पूर्णतः हे मी फुल भरून घेतलेले आहे। तर पहिला जो ब्रँड आहे आपला स्वामिनीचा त्या ब्रँडवर आपण हे पाणी स्प्रेड करूयात। आणि तुम्ही बघू शकता जसं ही पाणी हे पॅडवर पडत आहे ते पूर्ण ऑब्झर्व करत आहे। आणि या पॅडची जी कॅपॅसिटी आहे 12 तास जरी तुम्ही यूज केला हा पॅड तरी तुम्हाला कसल्याही प्रकारचा साइड इफेक्ट होणार नाही। या पॅड पासून इचिंग वगैरे होत नाही। त्याच्यानंतर क्रॅशेस येणं, युरिन इन्फेक्शन आपल्या या स्वामिनीच्या पॅडना होत नाही। तर बघा आपण त्याच्यानंतर मार्केट मधला जो पॅड आहे त्यावर देखील पाणी स्प्रेड करूया। या देखील मी 60 ml हे पाणी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता की याची जी ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी आहे ती खूप कमी प्रमाणात आहे। 60 ml सुद्धा हे पाणी घेऊ शकत नाही, पूर्ण बाहेर चालले। त्याच्यानंतर आपला तिसरा जो ब्रँड आहे त्यावर देखील आपण 60 ml हे पाणी स्प्रेड करूयात। आणि बाजारातला जो पॅड आहे हा प्लास्टिक कोटिंगचा पॅड आहे। याने काय होतंय, प्लास्टिक असल्या कारणाने हीटिंग लेवल ही वाढल्या जाते आपल्या शरीरामध्ये। यात देखील पूर्ण पाणी ऑब्झर्व करत नाहीये। तर बघा मैत्रिणींनो, आपण तिन्ही पॅडवर 60-60 ml प्रमाणामध्ये पाणी आपण स्प्रेड केलेलं आहे। तर याच्यानंतर आपण बघूया की या पॅडची कॅपॅसिटी किती आहे ऑब्झर्व करण्याची। तुम्ही बघू शकता या टिश्यूच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत। बघा हा टिश्यू पूर्ण ओला झालेला आहे। म्हणजे बघा या टिश्यू पेपरची अवस्था कशी झालेली आहे। त्याच्यानंतर आपण दुसऱ्याही पॅडवर टिश्यूने बघूया। बघा यात देखील पूर्ण पाणी जसंच तसं आहे। आणि त्याच्यानंतर आपला जो ब्रँड आहे
स्वामिनी कंपनीचा सॉफ्टवेल नावाचा जो ब्रँड आहे त्यावर देखील आपण बघूया टिश्यू पेपरच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता याला थोडा देखील ओलावा जाणलेला नाहीये, पूर्ण ड्राय हा आहे. आणि आपण याच्यानंतर पुढच्या स्टेजवर वळूया. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ह्या मार्केटच्या पॅड मध्ये पूर्ण ब्लडिंग जे आहे जसंच तसंच राहते. म्हणजे आपल्याला खूप सारे आजार जे असतात गर्भपिशवीचे ते या पॅडमुळे होतात. त्याच्यानंतर आपण दुसराही पॅड बघूयात. हे बघा, त्याच्यानंतर बघूया आपला ब्रँड असलेला पॅड. त्याला मी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला. वरतून जर बघितलं तर पूर्ण पॅड हा ड्राय झालेला आहे. आपण या पॅडला 12 तास जरी यूज केलं तर कसल्याही प्रकारचा साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही. हिटिंग लेवल वाढणार नाही, इचिंग वगैरे होणार नाही, क्रॅशेस होणार नाही या पॅड पासून. बघा ह्या पॅडचे हा पॅड जो आहे हा 8 लेअरचा पॅड आहे. ही बघा, ही पहिली लेअर आहे. त्यामध्ये 2 लेअर निघाले आहेत. तुम्ही बघू शकता इथं पूर्ण कोरडा कॉटन असल्या कारणानं पूर्ण कोरडा हा पॅड ओपन होत आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एनिया नावाची जी चिप आहे ही बॅक्टेरिया क्लीन करण्याचं काम करते. ज्या लेडीजला स्ट्रेस वगैरे येत असेल त्यांनी स्ट्रेस देखील येत नाही. या चिपचे खूप सारे फायदे आहे. तुम्ही जर युट्यूबला या चिपला जर सर्च केलं तर खूप महत्वाचे पॉइंट तुम्हाला युट्यूब मध्ये दाखवले जातात. त्याच्यानंतर आपण तिसरी लेअर बघूयात. ही देखील पूर्ण कोरडी आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण कॉटन दाखवत आहे. त्याच्यानंतर आणखी एक लेअर निघत आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये ही बायो जेली आहे. ही केमिकल मुक्त जेली आहे. जे आपण पाणी याच्यामध्ये स्प्रेड केलं होतं ते पूर्ण या जेलीनं ऑब्झर्व केलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, महिलांमध्ये व मुलींमध्ये नॅचरल फ्लो हा काय येत नाहीये की कारण आहे त्याला. नॅचरल फ्लो काय येत नाही कारण आपण मार्केटचे जे पॅड आहे प्लास्टिकचे ते यूज करतो. व्यवस्थित आपल्याला पाळी जी आहे मासिक पाळी ती येऊ शकत नाही. त्या कारणानं जे गर्भाशयाला गाठी वगैरे आहे ते खूप वाढल्या जातात. त्याच्यामुळे आपल्याला जे नॅचरल फ्लो आहे तो येत नाही. तर आपल्याला कारणीभूत आहे फक्त आणि फक्त आपला मार्केटमधला सॅनिटरी नॅपकिन. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारचा हा आपला सॅनिटरी नॅपकिन आहे. तर खूप छानरित्या मी तुम्हाला हा डेमो माझ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला असं वाटतंय मार्केटच्या पॅडपेक्षा तुम्ही हा स्वामिनी कंपनीचा पॅड वापरून छान आरोग्य करावं हीच माझी अपेक्षा आहे.